तर स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता अजूनही भरपूर लाडक्या बहिणींच्या 30 ते 40% लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही. आज रविवार आहे, वितरणाचा 5वा दिवस आहे. शनिवारी रविवारी सुद्धा वितरण सुरू होत असते, त्यामुळे आपण हे दिवस वितरणामध्ये घेत आहे. 31 तारखेला वितरण सुरू झालं होतं, 1 तारखेला काही प्रमाणात वितरण झालं, त्यानंतर 2, 3, 4 तारखेला वितरण झालं. 3 तारखेपर्यंत वितरण झालं नाही, आजची 4 तारीख आहे. तर बघा, भरपूर बहिणीच्या काही कमेंट सुद्धा आपल्याला आल्या, की काही बहिणींच्या कमेंट आल्या की डीबीटी डिएक्टिव्हेट झालं होतं. मग डीबीटी ऍक्टिव्हेट केलं, तुम्ही कमेंट या ठिकाणी पाहू शकता. डीबीटी डिएक्टिव्हेट झालेलं होतं, डीबीटी ऍक्टिव्हेट केलं. त्यानंतर काही बहिणींच्या बघा एक विचित्र कमेंट आहे, म्हणजे 3 रुपये जमा झाले आमच्या खात्यामध्ये, 3 रुपये जमा झाले आहे किंवा 6 रुपये आलेले आहे. मग 1500 रुपये यायला पाहिजे, तर 3 रुपये आलेले आहे किंवा 6 रुपये आलेले आहे. म्हणजे ह्या कमेंट 6 रुपये कशाचे आले आणि या डीबीटीचा काय प्रॉब्लेम आहे ते सुद्धा तुमच्यासमोर या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे. त्यापूर्वी थोडं समजून घ्या. आपण जे काही कमेंट केले, म्हणजे जे काही कम्युनिटी पोस्ट टाकली होती आपल्या चॅनेलवर कालच्या तारखेला, त्यामध्ये मी तुम्हाला विचारलं होतं की तुमचं कोणत्या बँकेमध्ये अकाउंट आहे. पैसे आले नाही तर कोणत्या बँकेमध्ये अकाउंट आहे तुम्ही कमेंट केली होती. या ठिकाणी बघा, वोटिंग केलेलं होतं. भरपूर बहिणींनी या ठिकाणी वोटिंग केलं आणि बघा, पोस्ट बँकचं सर्वात जास्त वोटिंग आहे. पोस्ट बँक, त्यानंतर स्टेट बँक, त्यानंतर बँक ऑफ इंडिया आणि मग इतर कोणत्या या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्या बँक असेल तर या ठिकाणी कमेंट करा म्हणून मी सांगितलं होतं. भरपूर लाडक्या बहिणी प्रतिसाद दिला, भरपूर कमेंट आल्या. पण बघा, तुम्हाला सोबतच काय करायचं आहे. आता मला डाऊट असा होता की कोणत्या एका बँकेचा प्रॉब्लेम असेल, पण या ठिकाणी सर्वच बँकेचा प्रॉब्लेम आहे. जास्तीत जास्त बहिणींचे अकाउंट पोस्ट बँकेमध्ये आहे, त्यामुळे पोस्ट बँकेचं वोटिंग जास्त आलं. त्यामुळे पोस्ट बँकेचं वोटिंग जास्त आलं. तर तुम्हाला एक तुमचा डाऊट फक्त क्लिअर करून घ्यायचा आहे. तुम्हाला तुमच्या या सर्व जे काही बँक आहे त्या बँकेचं तुम्हाला बॅलन्स चेक करून घ्यायचा आहे. कदाचित SMS आला नसेल, तुम्हाला असं वाटत असेल की मेसेज आला नाही तर मग पैसे आले नाही. बघा, बँकेचा सुद्धा टेक्निकल इश्यू असतो. कधी कधी बँकेचा SMS येत नाही पण पैसे खात्यामध्ये जमा होऊन जातात. अशाबद्दल सुद्धा एक कमेंट आपल्याला आलेली होती की बँक बॅलन्स चेक करा, पैसे आलेले आहेत. तर असं नाही की मग सर्वांनाच पैसे आले असेल. कदाचित काही बहिणींना असं वाटत असेल की मेसेज आला नाही त्यामुळे पैसे आले नाही का. तर तुम्हाला तुमचं जे काही बँकेमध्ये तुमचे अकाउंट आहे त्याचं तुम्हाला बँक बॅलन्स चेक करून घ्यायचा आहे. एकतर तुम्ही ऑनलाईन चेक करू शकता किंवा मिस कॉल देऊन सुद्धा चेक करू शकता. पोस्ट बँकेबद्दल मिस कॉल देऊन बॅलन्स कसं चेक करायचं ते सांगितलेलं आहे. स्टेट बँकमध्ये मिस कॉल देऊन बँक बॅलन्स कसं चेक करायचं त्या टॉपिकवर सुद्धा मी व्हिडिओ बनवलेले आहेत. त्यांचे प्रत्येक बँकेचे वेगवेगळे नंबर आहे. तुम्ही गुगलमध्ये जाऊन चेक करा. गुगलमध्ये सर्च करा की स्टेट बँक मिस कॉल नंबर, स्टेट बँक मिस कॉल बॅलन्स नंबर असं चेक केलं की म्हणजे प्रत्येक बँकेचं तुम्ही नाव टाकलं की त्यांचं नंबर तुम्हाला येऊन जाईल. मग तुम्ही मिस कॉल देऊन बँक बॅलन्स चेक करू शकता. किंवा सोमवारी उद्याच्या तारखेला तुम्ही बँकेमध्ये जाऊन सरळ पासबुकवर एंट्री करा किंवा तिथे बँकेमध्ये तुमचं बँक बॅलन्स विचारून घ्या. कदाचित पैसे आलेले असेल पण मेसेज आला नाही, त्यामुळे असं समजू नका की पैसे आले नसेल. चान्सेस आहे पैसे येऊ शकतात. तर बघा, आता डीबीटीचा सुद्धा या ठिकाणी प्रॉब्लेम आहे की ज्या बहिणींनी कमेंट केली होती की माझी डीबीटी डिऍक्टिव्हेट झालेली होती. डीबीटी डिऍक्टिव्हेट झालेली होती, मग मी 1 तारखेला डीबीटी ऍक्टिव्ह केली, तर मग मला पैसे येईल का. तर बघा, आता हे जे डीबीटी मुळे जर प्रॉब्लेम झाला असेल, मी तुम्हाला क्लिअर सांगतो, डीबीटी मुळे जर प्रॉब्लेम झाला असेल तर आता या महिन्याचं वाटप म्हणजे पैसे येणार नाही. त्यांनी काय म्हटलं की 31 तारखेला डीबीटी डिऍक्टिव्हेट झाली, 1 तारखेला डीबीटी ऍक्टिव्हेट केली, तर या प्रोसेसमध्ये तुमचे पैसे अडकलेले असेल. या प्रोसेसमध्ये तुमचे पैसे अडकलेले आहे. मग एकंदरीतच तुम्हाला पुढच्या वाटपामध्ये 3000 रुपये येईल. कारण मागच्या काही जुन्या वितरणामध्ये सुद्धा डीबीटी ऍक्टिव्ह नसल्यामुळे भरपूर बहिणींचे पैसे अडकलेले होते. नंतर मग डीबीटी ऍक्टिव्ह झाल्यानंतर त्यांचे एकत्रित पैसे जमा झाले. त्यामुळे वितरणाची जेव्हा प्रोसेस असते त्यावेळेस तुमची डीबीटी ऍक्टिव्ह पाहिजे. ऍक्टिव्हेशन किंवा डिऍक्टिव्हेशन हे प्रोसेसमध्ये जर असेल तर तुमचे पैसे येण्यासाठी अडथळा होतो. त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. पुढच्या वाटपामध्ये तुमचे पैसे एकत्रित येऊ शकतात. त्यामुळे मी कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा डीबीटीचा विषय सांगितला होता. डीबीटी चेक करून घ्या. सर्व लाडक्या बहिणींनी आपल्या डीबीटी सुद्धा चेक करायचं आहे. कारण जसं या बहिणीसोबत प्रॉब्लेम झाला तसं तुमच्यासोबत सुद्धा प्रॉब्लेम होऊ शकते. बघा, त्यानंतर तर बघा, अशा प्रकारे डीबीटी तुमचं दाखवण्यात येते. इनेबल फॉर डीबीटी आणि पोस्ट बँक ऑफ इंडिया. आता पोस्ट बँक ऑफ इंडियामध्ये डीबीटी ऍक्टिव्ह आहे, त्यामुळे तुम्हाला पोस्ट बँक ऑफ इंडियाचं दाखवत आहे. तुमची कोणतीही बँक असेल तर या ठिकाणी तुमच्या बँकेचं नाव लिहून येईल. कसं चेक करायचं, स्क्रीनवर तुम्हाला शेवट व्हिडिओ येईल, तो व्हिडिओ पाहून तुम्ही चेक करू शकता. तर बघा, आता सर्वात महत्वाचा जो काही पॉईंट होता की काही लाडक्या बहिणींनी कमेंट केलेली होती की 3 रुपये जमा झाले किंवा माझ्या काकूच्या अकाउंटमध्ये 6 रुपये जमा झाले. 6 रुपये जमा कशाचे झाले. आता मागच्या वेळेस सुद्धा
मागच्या वेळेस जुलै किंवा जून जुलै मध्ये महिन्यामध्ये वाटप होत असताना भरपूर लाडक्या बहिणींच्या वाटप अचानक थांबला होता आणि मग खात्यामध्ये 2 रुपये जमा झाले, 3 रुपये जमा झाले असे मेसेज आलेले होते. मी त्यांना विचारलं सुद्धा की म्हणजे त्यांनी सांगितलं की डीबीटीचाच मेसेज आहे आणि डीबीटीचे हे 2-3 रुपये किंवा 6 रुपये काकूच्या खात्यामध्ये किंवा कुटुंबातील इतर व्यक्तींच्या त्यांच्या खात्यामध्ये जमा झाले असतील. तर मग यावरून आपण एक पॉइंट लक्षात घेऊ शकतो की टेक्निकल प्रॉब्लेम सुद्धा शासनाचा डीबीटीच्या सर्व्हरवर झालेला असेल. मग 1500 रुपये यायला पाहिजे, मग टाकायचेच होते तर मग 1500 रुपये जमा व्हायला पाहिजे. मग 3 रुपये कशाचे आणि 6 रुपये कशाचे हा सुद्धा प्रश्न लाडक्या बहिणींना पडणार आहे. मग मेसेज येतच आहे आपल्याला आपल्या खात्यामध्ये, मग पैसे कशाचे येत आहेत, 3 रुपये कशाचे येत आहे आणि 6 रुपये कशाचे येत आहे. मग शासनाने टाकायला पाहिजे सरळ 1500 रुपये. तर होऊ शकते कदाचित टेक्निकल प्रॉब्लेम आलेला असेल. टेक्निकल प्रॉब्लेम आल्यामुळे वाटपामध्ये काहीतरी टेक्निकल अडथळे निर्माण होऊन हे काहीतरी 3 रुपये 6 रुपये असे सेंड झालेले असेल. आता तिकडे डीप मध्ये आपण या गोष्टीचा अभ्यास करू शकत नाही, पण हा जो काही पॉइंट आहे 3 रुपये आले 6 रुपये आले यावरून आपल्याला टेक्निकल प्रॉब्लेम जो आहे तो फक्त या ठिकाणी दिसून येत आहे. एवढं मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं की सोमवारी आणि मंगळवारी वाटपाची वाट पहा. सोमवारी मंगळवारी वाटपाची वाट पहा. जर वाटप झाला नाही तर तुम्हाला मी जसं कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण स्पष्टीकरणच दिलेलं आहे की जर ओव्हरऑल तुम्हाला 4 ते 5 दिवसामध्ये पैसे आलेच नाहीत, बिलकुल तुमच्या खात्यामध्ये जमा नाही झाले, बँक बॅलन्स चेक केलं, डीबीटी चेक केलं, सर्व चेक केलं पण पैसे जर आलेच नाही तर महिला व बाल विकास विभाग कार्यालयामध्ये जाऊन तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल की तुमचा अर्ज रद्द झाला आहे का किंवा तुमचे पैसे बंद झाले आहे का. 2 ते 3 दिवस आपल्याला वाटपाची वाट पाहायची आहे. त्यानंतर मग डिसेंबर हप्त्याची सुद्धा अपडेट आहे, तेव्हा पैसे येईल की नाही हे सुद्धा तुम्हाला सर्व क्लिअर होऊन जाईल. तर बघा मग प्रश्न असा निर्माण होत आहे की मग नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जर आला नाही तर मग डिसेंबर महिन्याचा हप्ता सुद्धा येणार नाही का. आणि नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जर आला नाही तर मग डिसेंबर महिन्याचा हप्ता येण्यासाठी सुद्धा तुम्हाला अडथळा होऊ शकतो. कारण कदाचित तुमचे अर्ज जे आहे ते पेंडिंग मध्ये, जसं मागच्या वेळेस जवळपास 26 लाख बहिणींचे अर्ज मागच्या वेळेस जून जुलैमध्ये 26 लाख बहिणींचे अर्ज पेंडिंग मध्ये ठेवलेले होते. 26 लाख बहिणींचे अर्ज पेंडिंग मध्ये ठेवले, त्यांची चौकशी झाली, त्यानंतर मग काही बहिणींचे त्यामधून लाभ सुरू करण्यात आले. मग कदाचित असं होऊ शकते मग नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आला नाही तर मग डिसेंबर महिन्याचा सुद्धा हप्ता त्या बहिणींना येणार नाही. हा प्रॉब्लेम सुद्धा त्या बहिणीसोबत होऊ शकतो. मग नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे पैसे कधी येतील या गोष्टीची वाट पाहण्यापेक्षा बघा, तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं की प्रत्येकच बहिणीला, ज्या बहिणीला पैसे आले नाही, अकाउंट चेक केलं, डीबीटी चेक केलं, सर्व चेक केलं, बँक बॅलन्स चेक केलं, तरी पण पैसे नाही आले या 4 ते 5 दिवसात, तर तुम्हाला जसं मी सांगितलं की महिला व बाल विकास विभाग कार्यालयामध्ये जा, त्या ठिकाणी तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल. पूर्ण ते लोक माहिती देतील की तुमचे पैसे का नाही आले, कशामुळे तुमचे पैसे बंद झाले, तुम्हाला पुढे पैसे मिळणार की नाही, सर्व माहिती तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो की प्रॉब्लेम झाला असेल काही, आम्ही तर तुम्हाला मार्गदर्शन करतो. टेक्निकल असलं तर जे तुम्हाला घरी तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतात त्याबद्दल मी तुम्हाला मार्गदर्शन करत असतो, पण जे काही मुद्दे आपल्या हातात नसतात त्यासाठी तुम्हाला महिला व बाल विकास विभाग कार्यालय या ठिकाणी जाऊनच त्या ठिकाणी चौकशी करावी लागेल आणि तिथेच तुमचे सर्व केवायसी बद्दल प्रश्न आहे किंवा पैसे बंद झाले अचानक त्याबद्दल प्रश्न आहे, सर्व तुमचे प्रश्न सुटणार आहे. कारण एवढे दिवस, आता 4था दिवस निघालेला, एवढे दिवस तर वाटप चालत नाही हे सर्व आपल्याला माहित आहे. आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता वाटपासाठी सुद्धा अजूनपर्यंत अपडेट आलेली नाही. डिसेंबर महिन्याचा हप्ता वाटपासाठी GR यायला पाहिजे होता, सामाजिक न्याय विशेष विभागाचा GR यायला पाहिजे होता, पण अजूनही GR आलेला नाही, शासनाकडून GR काढण्यात आलेला नाही. त्यामुळे डिसेंबर महिन्याचा हप्ता वाटप कधी होईल याबद्दल सुद्धा अजूनही ऑफिशियल अपडेट काहीच आलेली नाही. त्यामुळे जे काही महत्वाचे कामं तुम्हाला करून घ्यायचे आहे, डीबीटी चेक करा, बँक बॅलन्स चेक करून घ्या. त्यानंतर मग पैसे जर आलेच नाही 2 ते 3 दिवसात, परत तुम्हाला रिपीट करून सांगत आहे की सामाजिक न्याय महिला व बाल विकास विभाग या ठिकाणी भेट देऊन पूर्ण चौकशी करा आणि मग तुमचं पूर्ण जे काही टेन्शन आहे ते बिलकुल संपून जाईल. तर अशा प्रकारे बघा, तुम्हाला पूर्ण माहिती मिळाली असेल. चॅनलवर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.